आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। सत्यपुरुषाचा सध्याचा अवतार, ज्या सत्यसाधना आणि तत्वज्ञानाचा प्रचार पूर्वोक्त परमेश्वराचे अवतार संत करत असत, ज्यामुळे आपापसात प्रेम होते, एक दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत होते, असहाय्य व्यक्तींना मदत करत होते, तीच शास्त्र विधीनुसार साधना आणि तेच आध्यात्मिक यथार्थ ज्ञान संत रामपालदासजी महाराजांना परमेश्वर कबीर साहेबजींनी प्रदान केले आहे। मार्च 1997 फाल्गुन शुक्ल प्रथमेला सकाळी 10 वाजता जिंदा महात्म्याच्या रूपात परमेश्वर कबीर साहेबजींनी सत्यलोकातून येऊन संत रामपालदासजी महाराजांना सतनाम आणि सारनाम दान करण्याचा आदेश देऊन अंतर्धान पावले। संत रामपालदासजी महाराज सुद्धा परमेश्वराच्या म्हणजे परमक्षर ब्रह्म त्या अवतारांपैकीच एक आहेत, जे आध्यात्मिक ज्ञानाद्वारे अधर्माचा नाश करतात। आता विश्वात शांती नांदेल, सर्व धर्म आणि पंथांच्या व्यक्ती एक होऊन आपापसात प्रेमाने राहू लागतील। राज्यकर्तेही निराभिमानी, न्याय देणारे आणि परमात्म्याला घाबरून कार्य करणारे असतील। जनतेचे सेवक बनून निष्पक्षपातीपणाने कार्य करतील। धर्तीवर पुन्हा सत्ययुगासारखी स्थिती निर्माण होईल। सध्या पृथ्वीवर संत रामपालदासजी महाराज ते अवतार आहेत। आता घरोघरी परमेश्वराच्या ज्ञानाची चर्चा होईल। गावात, शहरात किंवा बागेत बसून जिथे जुगार खेळला जातो, कोणी राजकारणावर बोलतात, कोणी आपला मुलगा आणि सुनेच्या चांगल्या किंवा निरुपयोगी वर्तणुकीची चर्चा करतात, तेथे परमेश्वराच्या महिम्याची चर्चा होईल। ज्ञानगंगा या पुस्तकात लिखित ज्ञानावर विचार होऊ लागेल। परमात्म्याचा महिमा स्तुती गान केल्यानेही जीव पुण्याचा भागीदार बनतो। मग शास्त्रविधीनुसार साधना करून जीवन सुखी बनवतील आणि आत्मकल्याण करवून घेतील। या कलियुगात पृथ्वीवर सत्ययुगासारखी वेळ येईल। वास्तविक संत रामपालदासजी महाराज हेच वर्तमान युगात पृथ्वीवर अवतार आहेत। अधिक माहितीसाठी कृपया धरती पर अवतार संपूर्ण हे पुस्तक वाचावे।